नमस्कार. मंत्र आणि उपचार हा एक मंत्रसंवाद आपण बघतो आहोत. ह्याच्यामधला पहिला जो आपण मंत्र घेतलेला आहे तो घेतलेला आहे की सर्वसामान्यांना एक प्रश्न असतो की हरवलेली वस्तू शोधण्यासाठी काही मंत्र उपचार आहे का किंवा काही मंत्र आहे का. तर हो आहे. तोच आपण आज सर्वात सोपा मंत्र पहिल्यांदा बघूया. मंत्र असा आहे, कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते. याबाबत आता या मंत्राची एक गोष्ट आहे, तर ती गोष्ट आपण बघूया. तर मंत्रामध्येच नाव आलेलं आहे कार्तवीर्य अर्जुन. मग कोण होता हा कार्तवीर्य अर्जुन? तर कार्तवीर्य अर्जुन हा हैहय कुळाचा आणि महिष्मती या राज्याचा राजा, अत्यंत पराक्रमी, ज्याला महावीर किंवा विक्रमही म्हटले जात होते. या राजाची अफाट कीर्ती होती आणि दत्तगुरूंचा मोठा साधक आणि भक्त होता. अशी आख्यायिका आहे की त्यांनी दत्तगुरूंची सेवा केली आणि त्याला श्री दत्तांनी एक वरदान दिलं, ते सहस्रबाहूंचं वरदान. आता सहस्रवान किंवा सहस्रबाहू म्हणजे खरंच 1000 बाहू होते का? तर नाही. ज्याच्या बाहूमध्ये सहस्र बाहूंची प्रचंड शक्ती होती आणि अफाट असैन्य बळ होतं, असा आपण याचा अर्थ घ्यायचा. आपण जर बघितलं तर सर्व गुरु किंवा श्रेष्ठ पुरुष किंवा क्षत्रिय पुरुषांची वर्णनं ऐका किंवा आठवा, त्यात अजानुबाहू असा उल्लेख असतो. तो रामरक्षेमध्ये रामाचे हात पण अजानुबाहू होते किंवा आपल्या स्वामी समर्थांचे हात पण गुडघ्याच्या खाली अजानुबाहू होते, असा उल्लेख आहे. म्हणजेच गुडघ्याच्या खाली ज्याचे हात जातात, आणि हात हे आपले श्रेष्ठ कर्मेंद्रिय आहे, म्हणून ज्याच्या बाहूमध्ये सहस्र हातांची ताकद अथवा बळ आहे असा कोणीतरी. मग वस्तू हरवली की प्रयोग करायचा वरील मंत्राचा. मग त्याचा अर्थ तसा बघितला तर वरवर बघितला तर अतिशय सोपा आहे की कार्तवीर्य अर्जुन नावाचा राजा होता, त्याला सहस्र बाहू किंवा हात होते आणि आपल्या सहस्र हातांनी तो आपली कोणतीही छोटीशी वस्तूसुद्धा सहजपणे शोधून देईल असा घ्यायचा. पण याच्यामधला पुढचा शब्द महत्त्वाचा आहे, तस्य स्मरण मात्रेण. कसा? तर स्मरण म्हणजे स्मृती. त्यामुळे आपल्याला स्मृतीला जागरूक करायचं, म्हणून तुम्ही जेव्हा हा मंत्र म्हणता आणि वस्तू शोधायला लागता तेव्हा आपल्या स्मृतिपटलावर काहीतरी घडतं आणि स्मृतींची परिशुद्धी होते, त्या जागृत होतात आणि आपल्याला आठवतं की आपण ही अमुक वस्तू कुठं बरं ठेवली असेल, आणि स्मृतीने आपल्या स्मरणशक्तीवर अफाट परिणाम घडतो. मग आता हा मंत्र म्हणायचा कसा? अगदी सोपं आहे. मंत्र म्हणत असताना डोळे मिटून घ्यायचे, जी वस्तू हरवलेली आहे ती डोळ्यासमोर आणायची आणि म्हणजेच त्याचे स्मरण करायचे आणि हा मंत्र 3 वेळा किंवा 7 वेळा म्हणायचा, बस. आणि आपल्या नेहमीच्या कामाला जायचं.